वक्ते आहेत, आपलं मनोगत व्यक्त करतील मंचावरील उपस्थित माजी न्यायाधीश डॉक्टर टी.के. सोनवणे सर प्लीज. सर्व अध्यक्षांना प्रणाम. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, विचारमंचावर उपस्थित सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ, आपण समोर बसलेले सर्व टीचर्स, प्रिन्सिपाल आणि आमच्या अमिताभा एचबी संस्थेचे सर्व पदाधिकारी, सरांच्या विषयी बरंच काही बोलले, त्यांचे गुण वगैरे पाहिले आपण. मला एक आठवण झाली या ठिकाणी पु ल देशपांडेंची. पु ल देशपांडे म्हणतात, निम्मा महाराष्ट्र हा जून महिन्यात झाला. आणि सरांचं पुस्तक चालत असताना त्यांनी लिहिले त्यामध्ये की माझी आई म्हणाली, गोरगावाने या ठिकाणी दिवाळीमध्ये माझा जन्म झाला, त्यांचा जन्म झाला. म्हणजे याचाच अर्थ असा, सरांची जन्मतारीख ही खरी नसावी. परंतु त्यामध्ये मी त्याचा जो गुण पाहिलेला आहे सरांच्या बाबतीमध्ये, कारण अभितामध्ये आम्ही सर्व जेव्हा भेटायचो, विचार करायचो, चर्चा करायचो, त्यातून जाणवलं की त्यांच्या जीवनाचं अधिष्ठान जरी ते म्हणत असतील ते गुरुजी आहेत, पण त्या गुरुजींच्या देखील विचारांचं अधिष्ठान डॉक्टर आंबेडकर आणि गौतम बुद्ध. हे केव्हा मला जाणवलं, त्यांच्या घरामध्ये मला वाटतं त्यांच्या आईचा मृत्यू झाला आणि तो कार्यक्रम कसा करावा याविषयी त्यांच्या घरामध्येच वाद झाला. त्या माणसाने कोणाची पर्वा न करता, कुठल्याही प्रकारचं अंधश्रद्धेचं कुठलंही बारीकसं देखील कृत्य न करता एक प्रकारे बौद्ध धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे कार्यक्रम केले. बांधवांनो, त्यांच्याविषयी खूप काय बोललं गेलं आतापर्यंत, परंतु सर तुम्ही म्हणाला, काही लोकांच्या पुस्तकात म्हटलेले, काही सांगितलं की सरांना डॉक्टर झाले असतं तर खूप बरं झालं असतं. मी म्हणतो तुम्ही डॉक्टर झालं नाही ते खूप बरं झालं, कारण तुम्ही जे डॉक्टर झाला असतात ना, तर फक्त एखाद्या माणसाच्या शरीराची तपासणी केली. परंतु तुम्ही आता जे डॉक्टर झालेले आहात, ह्या समाजामध्ये जे सडलेले मेंदू आहेत ना, त्याचा तुम्हाला इलाज करायचा आणि तुम्ही ते करत आहात. अधिक न बोलता सर, मी तुम्हाला काय मोठा खूप नाही तुमच्यापेक्षा, फक्त एक शुभेच्छा देईन की आपलं आयुष्य सुखा समाधानी पुढे जावं. परंतु एक मात्र खरं आहे सर, तुम्ही आणि मी आपण दोघे झालेलो आहोत, जो एखादा सामान्य कर्मचारी असतो, तो निवृत्त होतो, सुखा समाधानी घरी झोपतो आणि ज्याच्या रक्तामध्ये समाजसेवा असते, त्याचं कार्य खऱ्या अर्थाने वाढतं, ते निवृत्तीनंतर वाढतं. या निवृत्तीच्या तुमच्या कार्याला माझ्या शुभेच्छा आहेत. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच सर. कार्यक्रमाच्या एक आखरी पडावाकडे आपण जातोय. सगळ्यांना बरं वाटत असेल, हातामध्ये आता लवकरच थाळी मिळेल. तर या सुंदर कार्यक्रमाचं नियोजन जे आहे ते जे केलं सरांच्या सुवेद्य पत्नी भारती मॅडम, मुलगी बघा, मुलीचं नाव ठेवताना सुद्धा तिने आपला भा सोडला नाहीये, तिचं नाव पण ठेवलं भावना. आणि मुलाचं नाव ठेवताना यांनी आपला आर सोडला नाही, र सोडला नाही, त्याचं नाव ठेवलं रितेश. तर सध्या मी आता भावना, रितेश आणि भावनाचे मिस्टर सुगम यांना विनंती करेन की तुम्ही तुमच्यापैकी इथे यावं आणि आपलं मनोगत व्यक्त करावं. रुजोत्कर सरांच्या संबंधित सहकारी जे होते संघटनेचे, शाळेतले, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलंच आहे. परंतु त्यांच्याविषयी त्यांच्या घरातल्या लोकांमध्ये काय भावना आहे, भावना आका